आरबीआयची शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा. कुठलीही संपत्ती तारण न ठेवता मिळणार 2 लाखाचे कर्ज. के. राहुलच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा. खासदारांच्या खुर्चीखाली नोटाचं बंडल, राज्यसभेत गोंधळ. शुक्रवारी सोन्याचा दर झाला कमी, खरेदी करण्याची मोठी संधी. धार्मिकतेच्या नावाखाली अभिनेत्रीनं गिळले प्राणघातक बेडकाचे विष, तडफडून झाला मृत्यू. अल्लू अर्जुनच्या पुष्पा द रूल चित्रपटानं मोडलं जवान. शपथविधीला आले असते तर फडणवीसांच्या शपथविधीवरून ठाकरे, पवारांना टोला. पडका वाडा आणि माकडांचा हल्ला, आम्ही बाहेर पडायचोच नाही, पछाडलेला सिनेमाचा अनुभव अभिनेत्रीने सांगितला. एकाच महिन्यात 27,000 किलो सोने खरेदी, 10 महिन्यात घेतलं 77,000 किलो सोनं. गुन्हेगारांच्या सुटकेसाठी राडा, जमावाकडून पाठलाग आणि दगडफेक, 3 पोलीस जखमी, कल्याणमध्ये तणाव. बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान. राज्यावर अवकाळी पावसाचं संकट, बळीराजा चिंतेत, पश्चिम महाराष्ट्रात अलर्ट, या जिल्ह्यांना पावसानं झोपटलं. गृहमंत्रीपद कुणाला मिळणार, पहिल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य. कारचा एसी चालत नसल्यास करा टिप्स फॉलो. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आरबीआय कडून मोठी घोषणा, वाचा काय घेतला निर्णय. आरबीआयचा मोठा निर्णय, यूपीआय क्रेडिट लाईनवर मिळणार कर्ज, आता बिनधास्त पैसे उधार घ्या. ती एक चूक दोघांच्या जीवावर बेतली, धरणाच्या पाण्यात बोट घेऊन उतरण्याच्या नादात घडलं भयंकर, दुर्घटना कॅमेऱ्यात कैद. सोलापुरात वाहतूक पोलीस ऍक्शन मोडवर, 12,000 वाहन चालकांना पोलिसांच्या नोटिसा. मंत्रिपदासाठी रत्नागिरीतून उदय सामंत, योगेश कदम, शेखर निकम यांची नावे चर्चेत. विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड, 9 डिसेंबरला नार्वेकरांना पुन्हा संधी, विशेष अधिवेशन जाहीर. विद्यार्थ्यांना विषबाधा, मध्यान्ह भोजन, सावलीच्या रुग्णालयात उपचार सुरू. शहरात 4 प्रदूषणमुक्त शवदाहिन्या, लाकडाचा वापर बंद, सुमारे 5 कोटीचा खर्च. नाशिकमध्ये हिंदू जनसेवक मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यांचे बॅनर. महापालिकेचा आयुर्वेदिक दवाखान्यांना टाळे लावण्याचा सपाटा.